गुरु बिना कोण बतावे वाट, बडा बिकट यमघाट. हा मायारूपी भवसागर तरुण जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूच आपल्याला मोक्षप्रद नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की आपल्याला सोडत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला जावे लागते असे नाही. ते शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की स्वतःहून त्याला शोध देतात. आपल्या पूर्व प्रारब्धानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्यांचे स्मरण अहोरात्र करायचे असते. जशी पतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते, त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सद्गुरू सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेच वाव नसते. सद्गुरूकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संताकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्याच्याशी एकनिष्ठ राहावे, एक गुरु एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञापाळ, मनात कोणताही किंतु न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्य नेमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. नामावर, सद्गुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काहीच पडणार नाही. सद्गुरूंना जे शरण जातात त्यांना त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात. त्यांच्या मागे पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला नेऊन जातात. सद्गुरूंच्या आशीर्वादानेच आपली सद्गुरूची भेट होते. सद्गुरूकडे नाम मिळाल्यानंतर सद्गुरूच्या व्यापक स्वरूपाची माहिती कळते. सद्गुरूंचे अनुसंधान राखणे महत्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सद्गुरूंना दृष्टी आड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे, ते म्हणजेच अनुसंधान. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते, संशय शंका फिटतात तेच गुरुपद म्हणतात. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही. सद्गुरु तत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल फेरफार करत नाहीत, परंतु तो भोग सोयीने सहजतेने भोगण्याची तरतूद मात्र निश्चित करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यकता असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. पैशाची सोय, मनुष्यबळ हवी ती व्यक्ती भेटते. आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरु चरणांची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे हे ध्यानात ठेवे. सर्व तीर्थी तिथे लोळण घेत असतात. देवाचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला आगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, डोळे काम करतात, पांगोळे पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांती सुखाचे माहेर, श्रमदम केलेले, भक्ती ज्ञानाचे पेठ, शुद्ध भाव इत्यादी गोष्टी त्यांचे ठायी असतात. जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सद्गुरू साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सद्गुरू आपल्या जीवनाला, विचाराला दिशा देतात.
वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, जीवन सुपंथावर चालते. अध्यात्म ज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सद्गुरूंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते बोलते ईश्वराचे अंश असतात. साधकाने कोणत्याही गुरूंची निंदा करू नये, तसेच आपल्याही गुरूंची निंदा कोणी केली ऐकू नये. साधकाने कोणत्याही गुरुची निंदा करू नये, तसेच आपल्याही गुरूंची निंदा कोणी केली तर ती ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप आहे. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे. गुरूंचे अनेक रूप आहेत. छक गुरु, चंदन गुरु, अनुग्रह गुरु, कर्म गुरु, विचार गुरु, वात्सल्य गुरु आणि स्पर्श गुरु. कैलास पर्वतावर भगवान शंकर व भवानी पार्वती माता पारमार्थिक गप्पा करत बसले असता पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना सर्व जणांचा उद्धाराविषयी प्रश्न विचारला. कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जीवांचा उद्धार होईल? त्यावेळी भगवान शंकराने श्री गुरु गीतेची महती सांगितली. श्री गुरूंचे सतत स्मरण, गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे, काया वाचा मने श्वेने वित्ते प्राणी त्यांची सेवा होणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात, परंतु गुरु क्रोधित झाले तर शंकर सांभाळू शकत नाही. तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्वाचे. श्री गुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा या तिन्हीची वस्ती त्यांची ठाई असते. मुक्ती देणारे त्रिकाल ध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचे स्मरण, पूजेस गुरुचरण, मंत्र त्यांनी दिलेले नाम एवढे झाल्यास गुरूंची कृपा होऊन साधक मोक्षप्रद जातात. तेव्हा श्री गुरूंचेच भजन, चिंतन, स्मरण, मनन करावे. विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.